नमस्कार. आज आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह ही संकल्पना पाहत आहोत. इलेक्ट्रिक करंट हा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, तसेच त्याच्या रिलेटेड ज्या संज्ञा आहेत, कॉन्सेप्ट आहेत, त्यासुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत. परंतु त्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या समजून घेण्यासाठी त्यासाठी आपण काही साईन किंवा सिंबल त्याला दिलेले आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. पहिली संज्ञा आहे पोटेन्शियल डिफरन्स ऑर व्होल्टेज. त्यालाच मराठीमध्ये आपण विभवांतर असे म्हणतो. आता हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याच्यासाठी जी साईन आहे ते आहे कॅपिटल व्ही. आणि हे पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी जे युनिट म्हणजेच एकक वापरतात त्याला आपण व्होल्ट म्हणतो. दुसरी संज्ञा आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजेच प्रतिरोध. त्यासाठी आपण मोठ्या लिपीतील आर म्हणजेच कॅपिटल आर हे साईन वापरतो. रेझिस्टन्स मोजण्यासाठी जे एकक आहे त्याचं नाव आहे ओहम. तिसरी संज्ञा आहे इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच विद्युत प्रभार. त्यासाठी हे साईन वापरतात आणि इलेक्ट्रिक चार्ज मोजण्यासाठी कोलम या युनिटचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक करंटसाठी कॅपिटल आय ही संज्ञा आपण वापरतो आणि इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी जे युनिट आहे त्याचं नाव आहे ॲम्पियर. पुढे इलेक्ट्रिक पॉवर. त्यासाठी जे साईन आहे ते आहे कॅपिटल पी आणि हे इलेक्ट्रिक पॉवर मोजण्यासाठी जे युनिट वापरतो ते आहे वॅट. पुढे एनर्जी म्हणजेच ऊर्जा. आता हीट उष्णता ही सुद्धा एक ऊर्जा आहे, म्हणून एनर्जी इज इक्वल टू हीट. या दोघं एकच आहेत. हे मोजण्यासाठी जे आपण युनिट वापरतो ते आहे जूल. पुढे टाईम. टाईम म्हणजे वेळ. आता हे मोजण्यासाठी आपण स्मॉल टी जे साईन वापरतो ते आहे स्मॉल टी आणि त्याला मेजर करण्यासाठी म्हणजे मोजण्यासाठी जे युनिट वापरतो ते आहे सेकंड. आता आपण यांचे फॉर्म्युलाज पाहणार आहोत. या ठिकाणी पॉवरचा फॉर्म्युला दिला आहे. पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. हा आहे पॉवरचा फॉर्म्युला. तसंच एनर्जी. आता हा जो एनर्जी आहे त्याचा फॉर्म्युला आहे पोटेन्शियल डिफरन्स इंटू इलेक्ट्रिक चार्ज. मग आपण या ठिकाणी काय करूया, ईच्या जागी फक्त व्ही इंटू क्यू म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इंटू इलेक्ट्रिक चार्ज हे लिहिलं. हा फॉर्म्युला आपण अशा पद्धतीनेही लिहू शकतो. आता हे जे आहे यातला इलेक्ट्रिक चार्ज अपॉन टी हेच आपण अशा पद्धतीने लिहिल्याच्या नंतर आपल्याला समजतं इलेक्ट्रिक चार्ज अपॉन टी म्हणजेच आय. आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट. मग हाच फॉर्म्युला आपण अशा पद्धतीनेही लिहू शकतो. क्यू अपॉन टी म्हणजे क्यू ओव्हर टी इज इक्वल टू आय. याचे एवढे फॉर्म्युलाज होतात. पुढे एनर्जी आणि हीट हे एकच आहे. एनर्जीचा फॉर्म्युला काय, पॉवर इंटू टी. पॉवर मल्टिप्लाय बाय टी. आता पॉवर मल्टिप्लाय बाय टी कसं आलं, पॉवरचं काय सूत्र आपण पाहिलं, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टी. हा जो इकडचा जो टी आहे डिवायडेड
तो जर पॉवरच्या बाजूला जर घेतला तर तो मल्टिप्लाय होतो. म्हणजे एनर्जी इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय टी. तर हे आहे एनर्जीचं फॉर्म्युला. मग हा जसा एनर्जीचा फॉर्म्युला आहे तसाच हा हीट म्हणजे उष्णतेचाही फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी हीट इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स मल्टिप्लाय आय इंटू मल्टिप्लाय टी. हे कसं आलं? पोटेन्शियल डिफरन्स इंटू आय हे आपण या ठिकाणी पहा. पॉवर काय आहे? व्ही इंटू आय. म्हणजे ह्या पॉवरच्या जागी फक्त आपण व्ही इंटू आय लिहिलं. अर्थ तोच. आता पुढे हा जो व्ही आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याचाही एक फॉर्म्युला आहे पहा. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. तर आपण या ठिकाणी हा जो व्ही आहे त्याच्या जागी आय इंटू आर म्हणजे आय मल्टिप्लाय बाय आर हे लिहिला. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे सूत्र मिळालं हीटचं, हा आय आणि हा दुसरा आय त्याचा स्क्वेअर झाला. आय स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी. हे सूत्र आपल्याला हीटचं या ठिकाणी मिळालेलं आहे. हे जे जसं हीटचं सूत्र आहे उष्णतेचं आहे तसं ते एनर्जीचं सूत्रसुद्धा